नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पनीर मशरूम स्टार्टर. चला तर मग याची साहित्य आणि रेसिपी बघूया. चला तर मंडळी, पनीर मशरूम स्टार्टर. कोणाला चायनीज आयटम वाटेल, कोणाला काय वाटेल, पण आपण साहित्य बघूयात. कारण की पनीर आणि मशरूम हे आरोग्याला खूप चांगले असतात. बरं, पनीरमुळे वजन कमी व्हायला मदत होते. आपलं जो रक्तदाब आहे तो सुद्धा कमी होतो. पनीर जे आहे ते हाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि डाएट म्हणून याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. तर आपण पाहूयात की हे काय काय याच्यामध्ये साहित्य आपल्याला वापरायचं आहे. पनीर, त्यानंतर मशरूम, सॉस, तूप, तेल, हे लसूण बारीक चिरून घेतलेले आहेत, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, हा घरगुती लाल मसाला, हे मीठ आणि कांद्याची पात. तर अशा रीतीने मंडळी आपले साहित्य आपल्याकडे आता आलेलं आहे. तर आपण पुढे जी कृती करायची आहे ती पाहूया. चला तर मग. तर मंडळी अशा रीतीनं आता आपण सर्वप्रथम घेतलेले थलकस तेल हे कढईत टाकून घ्यायचं. मंडळी असं सर्व पसरून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे थोडंसं तूपही टाकायचं. मंडळी हे पहा. आणि आता याच्यामध्ये आपले जे मशरूम आहेत ते सर्व मशरूम आपण ह्यात टाकायचे आहेत. हे पहा, छानपैकी परतून घ्यायचं मंडळी. तर मंडळी यातून वाफ यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण मशरूम बरोबर पनीर सुद्धा याच्यामध्ये टॉस करून घेऊया. हे पहा, हे असे पनीर आपण ह्यामध्ये टाकतो आहोत. पनीर हाडांसाठी खूपच उत्तम आहे आणि लहान मुलांना हे फार फायद्याचं आहे. हे सगळे पनीर आपण ह्यात घेतलेले आहेत. हलकेसे आपण हे टॉस करून घेऊयात. आणि हे करता करता टॉस करता करता मेंटॉस खाल्लेत तरी तुम्हाला छान वाटेल. हे बघा, टॉस. तर मंडळी अशा रीतीनं आपण पनीर आणि मशरूम टॉस करून घेतल्यानंतर याच्याच मध्ये आता आपण लसूण जे आहेत बारीक करून घेतलेले आपण हे पहा असे हळूहळू सगळीकडे पसरवून टाकायचे. मस्तपैकी ते त्याच्यामध्ये हलवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ही जी पात आहे कांद्याची पात ती सुद्धा आपल्याला टाकायची मित्रांनो. हे पहा असं छानपैकी कलरफुल कारभार आहे सगळा मंडळी, कलरफुल. स्प्रिंग ऑनियन, याच्यामध्ये कुठेही स्प्रिंग जरी नसली तरी याला स्प्रिंग ऑनियनच म्हणतात. कळणे काय तू सिंग चांग. आता अशा रीतीने स्प्रिंग ऑनियन कांद्याची पात ह्यात टाकलेली आहे आणि ती सुद्धा आपण हळुवारपणे अशी छानपैकी हलवून घेऊयात. लसूण आणि कांद्याची पात हे सुद्धा ह्यात आपण मिश्रण केलेलं आहे. अशा रीतीने आपण छानपैकी मंडळी ते हलवून घ्यायचं आहे. हे पहा सर्व एकजीव झालेलं आहे. आणि याच्यानंतर छोट्याशा चमच्यानी आपला घरगुती लाल मसाला जो आहे तो 2 चमचे असा सर्व पसरून टाकायचा आहे. हे पहा, आणखीन एक पण छोटा मसाला, छोटा चमचा. हे पहा. आणि याच्यानंतर मंडळी हा सॉस जो आहे तो असा मस्त पसरवून आपण याच्यात टाकायचा आहे. हे पहा, टोमॅटो केचप ज्याला आपण म्हणतो. हे पहा असं छानपैकी हे आपण सर्व पुसून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे अशा रीतीनं आपण ह्यात सोडलेलं आहे. आणि आता आपण ते हलवून घेऊयात मस्त. हे पहा मंडळी, मशरूम आणि पनीर शक्यतो तुटून द्यायचे नाही आहेत आणि वरच्यावर पण व्यवस्थित संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आधी तेल, मग तूप, मग त्याच्यामध्ये मशरूम, मग त्याच्यानंतर पनीर, मग त्याच्यानंतर बारीक लसूण
मग त्याच्यानंतर स्प्रिंग रोल. स्प्रिंग रोल हे काय? स्प्रिंग रोल काय? ऑनियन स्प्रिंग. नो, स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांद्याची पात मराठी भाषेत. येस. आणि अशा रीतीने नंतर सॉस, क्योंकि सॉस भी कभी बहुत ही मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हे मस्तपैकी आता एकजीव झालेलं आहे. टँटँग. हळूहळू ते शिजतंय मित्रांनो, रटरट आहे. आणि त्याच्यानंतर माझा सगळ्यात आवडता पदार्थ जो मला कधीच म्हणता येत नाही, ऑरिगॅनो. ऑरिगॅनो आपण ऑरिगॅनो टाकायचं मित्रांनो. 1 चम्मच, 1 चमचा, हे बघा अशा रीतीने. आणि त्याच्याबरोबर चिली फ्लेक्स. चुकून चिली फ्लेक्स आलं मित्रांनो, आय माय सॉरी. चिली फ्लेक्स नाही, हे चिली फ्लेक्स आहे. हे पहा. आणि आता सगळ्यात महत्वाचं हे मीठ, चिमूटभर मीठ चवीसाठी. हे पहा, हे असं छानपैकी पसरवून घेतलेलं आहे. ज्याचे खावे मीठ त्याच्याशी वागावे नीट. आणि आता मात्र हे छानपैकी आपण असे ढवळून घेत आहोत मित्रांनो. स्टर करत आहोत, टॉस करत आहोत. मेंटॉस खात आपण टॉस करतो आहोत. असं व्यवस्थितरित्या मित्रांनो सगळीकडून छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, आता छानपैकी हे टॉस झालेलं आहे मित्रांनो. आणि आता हे आपण झाकून ठेवूयात, साठी वाफलायला ठेवूयात. मंद आचेवरती आपला गॅस आहे, तोपर्यंत आपण तो वाफायला ठेवलेला आहे. समजले? काय समजले? तर मंडळी अशा रीतीनं 5 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, मस्त वाफ सुटलेली आहे त्याला. वाव वाव, फार डिलिशियस झाले आहे बरं का. हे चविष्ट झालेलं आहे. आपण काय म्हणतो याला? पनीर मशरूम स्टार्टर. तो ये वाढायला तयार बरं का. आहा. तर मंडळी अशा रीतीनं आपलं तयार आहे पनीर मशरूम स्टार्टर. अतिशय लज्जतदार, टेस्टी. लहान मुलांना, आबालवृद्धांना, सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी ही डिश झाली मित्रांनो. जरा टेस्ट करून पाहतो. अतिशय टेस्टी झाली ही डिश. तर मंडळी अशा रीतीनं पनीर मशरूम स्टार्टर तुम्ही करून पहा. इतरांना सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्ह्यू करा, कमेंट करा. इतरांनाही सांगा. आणि खात राहा, सुखात राहा. पनीर मशरूम स्टार्टर व्हेरी गुड. अरे वा वा वा.